निवडणुकांमध्ये त्यांना याच मतदार याद्यांप्रमाणे यश मिळालं तेव्हा त्या मतदार याद्या चांगल्या आहेत. विधानसभेमध्ये फटका बसला तर आता त्या मतदार याद्यांना दोष द्यायला लागलेले आहे. मतदार याद्या दुरुस्त झाल्या पाहिजे, कोणाचंही दुमत असता कामा नये. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या काही बांधवांना सांगितलं गेलं की आता देशाची घटना बदलली जाईल. आदिवासी बांधवांना खोटा प्रचार केला गेला, तुमचं आरक्षण काढलं जाईल. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम विरोधी पक्षाने त्या काळामध्ये केलं आणि लोकांची दिशाभूल करून लोकसभेमध्ये त्या ठिकाणी यश प्राप्त करून घेतलं. मला असं वाटतं की तेव्हाच्याही मतदार याद्या जर आपण तपासल्या तर याच मतदार याद्या होत्या. आता चुकल्या असतील तर तेव्हा त्या बरोबर होत्या का? तेव्हा याच याद्या होत्या आणि मग तेव्हा त्या याद्या चांगल्या वाटल्या. आणि आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी, शेतकरी बांधवांनी, तरुण तरुणींनी विरोधी पक्षाला असा फटका दिला की आता त्यांना माहिती आहे निवडणुका तर आता निवडणूक आयोगाला जे योग्य वाटते त्याप्रमाणे निवडणुका तर संपन्न होतीलच आणि त्या निवडणुकांमध्ये आपला पराभव होणार आहे हे त्यांना चांगलं माहीत आहे. आणि म्हणून एक निगेटिव्ह लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा असा केविलवाना प्रयत्न विरोधी पक्षाच्या वतीने चालू आहे.